सो हाय गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये। शॉट हा कॅच कडक फिल्डिंग चार आहे आता आपण आलोय आपली बॉक्सची मॅच आहे म्हणून आलेला आहे। आपली ह्या सीझन चालू झालाय ती पहिली मॅच आहे, तर बघूया आता कसं। सुंदर फटका पिटवला होता, सुंदर फटका होता। या फटका पुन्हा एकदा सुंदर कटवलेला चेंडू दोन धावाचा, पुन्हा एकदा हलकट कटवलेला चेंडू उपकरता दुसरा तो हलकट कटवलेला अनुराग आपल्या संघासाठी किती धावसंख्या गोळा करते। सुंदर कटवलेला चेंडू 3-13 नक्कीच अनुराग आपल्या संघासाठी धावसंख्या कमवतो। पुन्हा एकदा सुंदर शॉट होता, संकेतचा पुढचा चेंडू सुंदर असं हलकट कटवलेला चेंडू संघाकडून नक्कीच अनुराग खेळतो। सुंदर पुन्हा एकदा अप्रतिम फटका होता, निखिल मारा करतो। अरे काय करतो, सुंदर फटका होता। या फटका मात्र या फटकावर होतो, चौका मात्र भेटतो। सुंदर फटका होता, या फटकावर 4 धावा मिळतात। जास्त किती प्रथम खेळ करतो। पुन्हा एकदा बांधणार होता शॉट साईकृपा मुंडे या 18 बॉल 29 पाहिजेत, बघूया काय होतंय ते। त्यांना 18 बॉल 29 पाहिजे लिबर्टी वाल्यांना। असले बॉलिंग मस्त आउट कडक बॉलिंग जाऊ दे। एक आहे अरे जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल 20 धावा लागणार आहेत। डिस्कशन चालू आहे, कुणाला दुसरं द्यायची, कुणा देत आहे। सौरभ टाकतोय, सौरभ तो ओंकार बोल कडक दुसरी विकेट पडली। हा संघाला असेल ते लवकर त्याची माहिती शकतो। आउट बोल्ड तिसरी विकेट बॉलिंग षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11। जिंकण्यासाठी 6 बॉल 18 धावांची आवश्यकता असणार आहे। गेला बॉल नंतर बाद होतो, लास्ट विकेट असणार आहे। जाऊ दे आत्मघातकी फटका मारून फलंदाज बाद होते, संघ विजय होते। यांची कॉन्फरन्सने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन। पहिली मॅच आपली लिबर्टी चिकागो होती, ती आपण जिंकलेला। तिथे 28 मारलेला, 29 पाहिजे होता। पहिली ओव्हर टाकला, तिथे 1 विकेट घेतला। सौरभ दान दुसरी टाकला, त्यांनी 2 विकेट घेतला। आणि साहिलनी तिसरी ओव्हर टाकला, विश्वास नव्हता त्याच्यावर, पण नाही त्यांनी पण 2 विकेट घेतला आणि आपण जिंकलेला। पहिली मॅच जिंकलेला, अजून 2 का 3 मॅच आहे, बघूया काय होतंय ते। पुढे मॅच सुरू आहे आणि यांचा भारतात हे बघा धावसंख्येकडे पोहोचले। आता प्रयत्न होता मात्र चेंडू जातो एसटी वर्षा त्यांना बोलण्यासाठी दुसरी मॅच जिंकल्यावर नाही, क्वार्टरला गेल्यावर डायरेक्ट दुसरी मॅच आहे आई पिंडूबाई सुतारवाडी सोबत आणि आपण टॉस पण जिंकलेला आहे आणि आपण आता बॅटिंग घेतलेली आहे। बघूया आता किती रन मारतोय आणि ते चेस करतायत की नाही करत आहेत। वाईट नो शॉट आणि 4 आणि 1905 धावा नक्कीच खात्यात जमा आहेत। सुंदर 4 कडक चौकार नो केला गेला। एक आहे कडक मध्ये पोहोचलाय 13 वरती। अरे नक्कीच बाद केला
हलकासा कट 13 वरती 1/13 पहिला चेंडू तिकडे टाकला गेलाय शॉट असू दे डायरेक्ट घे ना शॉट सुंदर फटका या ओंकाराने या ठिकाणी काय कडक कडक नक्की शिकला गेला कडक वाईड काय नाही चेंडू टाकला गेला या आणि हा चेंडू वाईड धाव संघामध्ये पोहोचली 26 वरती 4 आहेत समजा 2 चेंडू संघामध्ये धाव संख्येवर पोहोचले 30 वरती एनसीसी कॉन्फरन्स नावाच्या खात्यात सुंदर फटका पहिल्या चेंडूवरती देवाच्या दिशेने मागे फटका पुरेसा समाज प्रयत्न आता मात्र या ठिकाणी शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी असताना Shot. धाव नक्कीच खात्यात जमा एकूण धाव संख्येवर पोहोचते 38 वरती पुढे ससामान्य प्रयत्न शॉट कडक चौकार फटके 3 षटकांसाठी संघाची धाव संख्या मात्र पोहोचली 43 वरती म्हणजे 18 चेंडूमध्ये 44 धावांचे लक्ष ठेवले ते एमसीसी कॉन्फरन्स संघाने बॅकफुटवरून मागायला प्रयत्न गोलंदाज बेस असं मागायला प्रयत्न काढणार रे नक्कीच खात्यात जमा करतो हा कॅच कडक सुंदर पकडले वेळले आडवना सोम चेंडू वरती मात्र घेतोय त्यातला 4 धावा 11 वरती एक आहे गेला बघ अरे सायराज पुढचा चेंडू या ठिकाणी सगळे चालला असताना काय करतोय आडवना सायराजे पुढचा चेंडू टाकला गेला आणि चेंडू देऊन हलकासा कट होतो एक चेंडूने एका हा भिडले गेला बघ हा कडक 2 ओव्हरला 16 काढ अरे यार आता मला पुन्हा 2 दिवसा मारले फटका त्याच्यामुळे गोलंदाज आणि आता मात्र छोटी जागा कडक विजय संघाचा मुंडे सोबत टॉस जरा आपला वंश गेलेला असू दे आपण बॅटिंग घेतलेली आहे आता बघूया किती रन मारतायत आणि किती नाही ते आणि ही पण जिंकू आपण त्याचा काही विषय नाही शॉट बॉल बॅटिंग सुंदर फटकार सायप्रकम मुंडे होते संघाकडून पुन्हा एकदा एक थर्डसाठी गेलेला चेंडू त्या समाप्तीनंतर 7 सायप्रकम मुंडेचा बॉलर हलकत टाकलेला चेंडू सुंदर फटकार या फटकावर मात्र एक चेंडू धाव घेण्याचा सुंदर फटकार होता इथे मात्र एक चेंडू धाव 11 झाला 2 ओव्हरला म्हणजे त्याचं काहीतरी मला चाललं असणार आहे शॉट बॅटिंग काहीतरी कान मंत्र देताना बारकेदा आणि सौरभदा बघूया आता शॉट रे नकोय कडक शॉट पुन्हा एकदा फेडगाव खेळायचा प्रयत्न इथे मात्र एक सुंदर फटका इथे मात्र शेवटी धाव घेताना सुरू करतो का शॉट कडक शॉट 25 धावा असं समीकरण असणार आहे आडव गेला अरे आडव ना साईराज सुंदर फटका अप्रतिम या फटक्याने मात्र 2 धावा मिळतो 6 असू दे बॉलिंग हा बॉलिंग कडक हा बॉलिंग आडवा रे आडव ना हात हा फिल्डिंग रे बाबूशा हा फिल्डिंग रे असू दे जाऊ दे बॉलिंग अरे नको ना उडू सोम कशाला बॉल उडवतोय हा अरे 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 काय डॅंग्यात ना बॉल जातोय काय करतोय
लास्ट विकेट असणार आहे. आता आपण मॅच जरासाठी हरलेला 17 पाहिजे होता. शेवटचे 2 बॉल नो पडले. साहिल पवार मुळे आम्ही मॅच हरलो आहे. असू दे, आता काय बोलू पण शकत एक बॉल नाही. एकला पण त्यांनी नो टाकला. प्रेशर घेतात. असू दे, मॅच झाले म्हणजे उद्या फक्त तुम्ही बघा. हो म्हणून त्याला शिवाय आता नाही कोण शिवाय ना, उद्या बघा. एमसीसी कोणपंजोने आणि अलोरेची मॅच आहे. आता आपण घेतलेली आहे बॅटिंग. तर बघूया आता कसं काय होतंय ते. 2 पैकी 2 मारायला लागतील तरच क्वालिफाय. बघूया. चला चांगली गोलंदाज बघायचं किती धावलं रोखून ठेवतोय. सौरभ गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा टाकतोय. पुन्हा एकदा एक आहे दिग्लस षटक संपतोय. धावसंख्या असेल 5 धावा. चांगला फटका होता. टॅप कोण होईल संघाला ते टॅप सुरू होतोय ना की चांगला शॉट सागर चेंडू टाकतोय. चांगला कटेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. नक्की चोरटी धाव घेण्यात चांगला फटका खेळत होता. धावसंख्या झाली आहे 11 धावा. मारा करेल त्याला नो आणि पहिलाच चेंडू 2 चांगलं क्षेत्ररक्षण करतो. शॉट. आणि 3 शॉट. चौकात डबते नक्कीच. टार्गेट सेट करण्यात कोण संघ 2 आहेत 2 धाव व्यक्तीला. अजून 30 सेकंडले काही चेंडू नो. हा कडक 9 चेंडू असेल नक्कीच. शॉट. बॅटिंग आज 2 आहेत 2 धाव व्यक्तीला 28 धावा. किती धावांचं टार्गेट सेट करतोय बघायचंय. शॉट रे. चेंडू 33 धावा 34 पाहिजे जिंकल. जिंकण्यासाठी 18 चेंडू 34 धावाचं आव्हान ठेवलंय. सामना सुरू होते. आउट आहे. कडक बघायचं काय होतंय. आउट आहे. पंचकाळी गोलंदाजी चांगला चेंडू खेळायचा होता. चांगली गोलंदाजी बघायला भेटते. आज जाऊ दे. 2 आहेत 2 धावा. धावसंख्या झाली ती 9. मागच्या सामन्यात त्यांनी काढणार नक्कीच 2 धाव. कसा कटेला चेंडू चोटी धाव घेतोय. आउट कर. कडक ऋषिकेशला अजून संघाचा फलंदाज चांगला वारा. 14 20 धावांची आवश्यकता असेल 6 बॉल 20. अजून संघाला. काढ. हा फिल्डिंग चेंडू होता. चांगला फटका खेळत होता. 20 धावा. एक आहे फटका खेळत होता. त्या संघाला भेटतोय खतरा. हे नको. एक 2 चेंडू आणि अरे शेवटी धाव. हा फिल्डिंग चांगला चेंडू टाकला होता. हे पाला कडक आणि बाद होतोय नक्की. बॉलिंग रे. सामना कोण हट रे. सायरा. नांदी आपली मॅच झाली. आता फक्त कोणासोबत झाली. अलोरे सोबत. त्यांना आपण म्हणजे जिंकलेला आपण त्यांच्यासोबत. महिंद्रा स्पोर्ट्स अलोरे सोबत. हा जिंकलेला ती मॅच. आता एक राहिले फक्त नांदिवसे सोबत. ती ह्या मॅच नंतर आपली आहे तेव्हा बघूया. ती जर जिंकलेला तर आय थिंक क्वार्टर फायनल बघूया आता कसं. टॉस उडला. कोण जिंकलाय काय माहित. त्याच्या तोंडावरून तुम्हाला वाटतंय कमेंट मध्ये सांगा. जिंकला टॉस जिंकला. मरू दे. मेन मॅचची टॉस जिंकला. विचारतोय काय घेऊया. बॅटिंग की बॉलिंग. बॅटिंग ठीक आहे. बॅटिंग घेतली नाही. विकी बोलला. दादू बोललेलं बॅटिंग. बघूया आता. करते तो कोण संघाचा फलंदाज. टॅप स्वरूपात 1 धाव. शॉट. चूक करतोय. अरे यार. चेंडू खेळ षटक संपतोय. धावसंख्या झाली ती 12 धावा. बस. शॉट. बॅटिंग. शॉट रे. 2 आहेत 2. कोणाची मार्क असेल सम्राट आणि सम्राट. चेंडू काय टॅप सुरुवात 1 धाव. शॉट रे. चांगला फटका खेळत होता. शॉट रे. शॉट. चूक करतोय. 4 धावा जाता येतं. संख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी 18 चेंडू 21 धावांचं
टार्गेट सेट केलाय. हेमंत असिरा किती चांगला चेंडू टाकतोय. याला अरे चांगला चेंडू होता, कटवलेला चेंडू होता नाही करतोय. चेंडू टाकला होता नक्कीच. नो की संघाला याला मार कडक आणि मुन्नाला ना मुन्नाला ऐसा नाही करणार. चांगला सामना होईल. अडवणार रे. चेंडू टाकला होता. कॅच कडक बाद होतो हेमंत. पाऊंड बघतो सन्नी काढ चांगला फटका कडक फिल्डिंग रे. रक्षण करतोय. हा बॉल 6 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी पाहिजे तर बघायचं काय करू समजा. चांगला फटका असू दे 5ला 9. एक गंजी होते. अरे यार मिळेंगे 4. पुन्हा एकदा चांगला फटका खेळत होते. फिल्डिंग बघायचं सम्राट काय करतोय. बॉलिंग ठोकतोय का बघायचंय. चांगला अरे कशाला उडवतोस. सामना झाला. रोमांटिक सामना झाला. पण मॅच हरलेला शिरगाव संघ आलेली मॅच जरासाठी गेली. असू दे आपलंच आहे. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. पीस आउट. Trunk to open up, I saw my soul a good price out of sight. My hoe got talent, right? सकाळी पुसेगाव मैदानात जाणार आहे. शब्द खरा गेला काय देवाच बोलला. देवा बॅटिंग चांगली होती आज माझी. मागायचा विसरला. ते 2 चौकांनी मॅच आलेला आहे. बघ माहेकर असू दे. चुकी होती. चुकी ही माणसाकडे होते. असं काय नाही. असू दे.